तुम्ही सगळ्यांना खुश ठेवता का? कुणी काही मागितलं तर नाही म्हणताच येत नाही. कुणी नाराज झालं तर तुमचं मन लगेच गिल्टमध्ये जातं. तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध हो म्हणता आणि रात्री एकटं बसल्यावर स्वतःवरच राग येतो. जर हे तुमच्यासोबत होत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण बोलणार आहोत लोकांना खुश ठेवण्याची सवय कशी तुमचं आयुष्य हळूहळू संपवते आणि ती सवय थांबवायची कशी. पीपल प्लीजिंग म्हणजे नेमकं काय? सगळ्यांना मदत करणं वाईट नाही, पण पीपल प्लीजिंग म्हणजे स्वतःच्या मनाविरुद्ध हो म्हणणं, स्वतःची गरज बाजूला ठेवून दुसऱ्याला प्रायोरिटी देणं. लोक नाराज होतील या भीतीने स्वतःला गप्प ठेवणं. मी नाही म्हणाले तर मला वाईट समजतील अशी भीती. आणि ही सवय खूप लोकांना असते, खास करून ज्या लोकांना लहानपणी चांगली मुलगी, चांगला मुलगा बनायला शिकवलं जातं. ही सवय का लागते? तुम्हाला एक सत्य सांगते, पीपल प्लीजिंग हा स्वभाव नाही, तो एक सर्वायवर मोड आहे. काही लोकांना लहानपणी असं वाटायचं की मी सगळ्यांना खुश ठेवलं तरच मला प्रेम मिळेल, किंवा मी नाही म्हणाले तर माझ्यावर राग करतील, माझ्याशी बोलणार नाहीत, मला सोडून जातील. म्हणजेच तुम्ही लोकांना खुश ठेवता कारण तुम्हाला प्रेम हवंय आणि रिजेक्शनची भीती आहे. उदाहरणार्थ, तुम्ही थकलेले असता पण तरीही कोणीतरी म्हणतं, चल ना थोडा वेळ बस, आणि तुमचं मन म्हणतं, नको, मला आराम हवा, पण तुमचं तोंड म्हणतं, हो चालेल. आणि नंतर तुम्ही घरी जाऊन थकता, मनात विचार येतो, मी का नाही म्हणाले. हीच पीपल प्लीजिंग, आणि हा पॅटर्न रोजचा होतो. नुकसान काय होतं? पीपल प्लीजिंगचं सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे तुम्ही स्वतःला हळूहळू गमावता. तुम्हाला काय आवडतं, काय नको, काय हवं, काय दुखवतं हेच कळेनासं होतं. तुमचं मन कायम थकलेलं असतं. तुम्ही इंटरनली अँग्री असता आणि बाहेरून हसत असता. हे खूप पेनफुल आहे. लोक खरंच खुश होतात का? आता खरी गोष्ट ऐका. तुम्ही कितीही लोकांना खुश ठेवलं ना, लोक खुश राहत नाहीत, कारण लोकांना तुमची सवय लागते आणि तुमचं हो त्यांना हक्क वाटायला लागतं. आणि मग एक दिवस तुम्ही नाही म्हणाल तर ते लोक म्हणतील, तू बदललीस, तू ॲटिट्यूड दाखवतेस. म्हणूनच पीपल प्लीजिंग करून लोक मिळत नाहीत, फक्त तुमची एनर्जी कमी होते. तुम्ही नाही म्हणत नाही कारण तुम्हाला गिल्ट वाटतो, तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला रिजेक्शनची भीती वाटते, तुम्हाला वाटतं लोक सोडून जातील, तुम्हाला वाटतं तुम्ही वाईट व्यक्ती व्हाल. पण नाही म्हणणं वाईट नाही, नाही म्हणणं सेल्फ रिस्पेक्ट आहे. प्रॅक्टिकल स्टेप्स, सवय थांबवायची कशी? आता प्रॅक्टिकल भाग. स्टेप 1, थांबा म्हणायला शिका. कुणी काही विचारलं की लगेच हो म्हणू नका. फक्त एवढं म्हणा, मी सांगते, मी विचार करून सांगते, थोडा वेळ दे. याने तुमचं मन काम होतं. स्टेप 2, छोट्या गोष्टींना नाही म्हणा. सुरुवात छोट्या गोष्टींपासून करा. उदाहरणार्थ, आज नाही जमणार, मी थकलीये, उद्या करूया. आणि लोक नाराज झाले तरी ठीक, सगळ्यांना खुश ठेवणं तुमचं काम नाही. बाउंड्रीज म्हणजे काय? बाउंड्रीज म्हणजे तुमची लिमिट. जसं घराला दार असतं तसं मनाला बाउंड्रीज असतात. तुम्ही बाउंड्रीज ठेवल्या नाहीत तर लोक आत येतील आणि तुमचं पीस घेऊन जातील. बाउंड्रीज म्हणजे रूढ होणं नाही, बाउंड्रीज म्हणजे स्वतःची काळजी. लोक काय म्हणतील हा प्रश्न महिलांना जास्त सतावतो. पण एक सत्य, लोक बोलणारच. तुम्ही हो म्हणाल तरी बोलतील, तुम्ही नाही म्हणाल तरी बोलतील. मग तुम्ही स्वतःसाठी का नाही जगायचं? मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही लोकांना खुश ठेवता कारण तुम्ही चांगले आहात, तुमचं मन सॉफ्ट आहे. पण चांगले असणं म्हणजे स्वतःला संपवणं नाही. तुम्हाला स्वतःला वाचवायचं आहे, आणि तुम्ही वाचलात तरच तुम्ही खऱ्या अर्थाने इतरांना प्रेम देऊ शकता. आज स्वतःला एक प्रॉमिस करा, मी स्वतःच्या मनाविरुद्ध हो म्हणणार नाही, मी गिल्टमध्ये जगणार नाही, मी माझा पीस प्रोटेक्ट करणार. आणि लक्षात ठेवा, ज्यांना तुमचं नाही सहन होत नाही त्यांना तुमचं हो कधीच प्रेम नव्हतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करा की आजपासून मी स्वतःसाठी जगणार.